रामकृष्ण हरी मंडळी, मी आपले डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो फ्लॅट आपण काढतोय बाळकुंभ लोकेशनलाच. दोस्ती वेस्ट काउंटी नावाचा प्रोजेक्ट आहे आणि दोस्ती वेस्ट काउंटी नावाच्या प्रोजेक्टमध्ये 636 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये आपल्याला खरं तर मेकॅनिकल एक कार पार्किंगही असणार आहे. फ्लॅट खरंच सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. आणि जर आपण विचार केला तर हे जे मालक आहे ह्या मालकांनी याच्यामध्ये सोसायटी झालेली नाही. सोसायटी न झाल्या कारणानं तसं जर बघितलं तर बिल्डरची ट्रान्सफर लागते आणि त्या बिल्डरच्या ट्रान्सफरमध्ये इथे मात्र आपल्याला बिल्डर ट्रान्सफर आपल्याला हाफ द्यावी लागेल. आणि इथे बिल्डरची ट्रान्सफर साधारणतः 2% फ्लॅटच्या कॉस्टच्या 2% असते आणि त्याच्यात हाफ म्हणजे 1% आपल्याला द्यावं लागेल आणि 1% ओनर देईल. अशा पद्धतीची बिल्डरची ट्रान्सफर असेल. आणि ज्यावेळेला आपण जर समजा हा फ्लॅट बाहेर जाताना बघितला तर याचा वास्तू जर बघितलं तर वास्तूचा जर आपण विचार केला तर साधारण ज्यावेळेला आपण ह्या घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला हे तुम्हाला साऊथ ईस्ट दाखवते. साऊथ ईस्ट बाहेर जाताना आहे आणि ज्यावेळेला बाहेर येणार आहोत त्यावेळेला 2 घराच्या मध्ये असं मोठं अंतर आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर 1, 2 आणि 3 अशा टोटल तुम्हाला 3 लिफ्ट मिळतात. आणि 3 लिफ्टचं जर तुम्ही इकडे आला तर 2 घराच्या मध्ये तुम्हाला दोघांच्या मध्ये एवढी मोठी जागा उपलब्ध मिळते. आणि आतमध्ये येताना मात्र नॉर्थ वेस्ट तुम्हाला हे घर मिळतं. आणि तुम्ही बघू शकता घर मात्र एकदम अनयूज अनटच आणि बिलकुल वापरलेलं नाही आहे. आणि विशेष म्हणजे इकडे हा हॉल आणि हॉलच्या ह्या साईडला तुम्हाला परत असा डायनिंगचा मोठा स्पेस मिळतो. घर जाणवतं की 636 कार्पेटचं घर मोठं, प्रशस्त आणि चांगलं आहे. इकडे आला तर तुम्हाला इथे परत हे असा हॉल आहे आणि हॉलच्या ह्या साईडला जर आलात तर इथं परत तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे, ती चांगली वापरात येणारी आहे. आणि स्टँडिंग बाल्कनीमधनं जर तुम्ही बघितलं तर मग मात्र तुमचं हे जे आपलं नमो सेंट्रल पार्क म्हणा किंवा सेंट्रल पार्क जे कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या आतमध्ये आहे ते मात्र तुम्हाला पूर्ण तुमच्या घरामधनं प्रॉपरली क्लिअरली चांगल्या पद्धतीने मात्र दिसते. आणि समोर जर बघितलं तर डोंगराचा येऊरचा येऊर हिल्स ही दिसते. कारण तसं जर बघितलं तर बिल्डिंग ही हाय राईज आहे, ग्राउंड प्लस 30 माळ्याची बिल्डिंग. आपला फ्लॅटही तसा हायर फ्लोअरला असणार आहे. आणि जेव्हा आपण हा फ्लॅट बघतो त्यावेळेला तुम्ही इकडे जर बघितलं तर ह्या साईडला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. नंतर समोर जर आपण आलं तर इकडे तुम्हाला किचन आहे आणि किचन जरी बघितलं तर किचन पण मोठं आहे. इकडनं जर तुम्ही बघितलं तर एल शेपमध्ये किचन आहे, फ्रीज ठेवायला जागा आहे, त्या साईडला पण जागा आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हे किचन पूर्ण बघणार आहात त्यावेळेला किचनच्या ह्या साईडला जर गेलात तर इथे परत मोठी चांगली प्रशस्त ड्राय बाल्कनी, विथ कपडे वाळवायला घालण्यासाठी पण अशी मोठी जागा आहे. कारण की इथे तुम्हाला इथून असं इथपर्यंत अशी मोठी ड्राय बाल्कनीची जागा आहे. कारण इथे जागा तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची दिली गेलेली आहे. हे तसं जर बघितलं तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती आहे दोस्ती वेस्ट काउंटी नावाची बिल्डिंग आहे. आणि तिथेच दोस्ती वेस्ट काउंटीलाच पाईन नावाची बिल्डिंग आहे. त्या पाईनलाच नवा कोरा अनयूज अनटच असणारा हा फ्लॅट आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण डायनिंगच्या ह्या साईडला इथं पण चांगल्या मोठं पद्धतशीर एक बेडरूम आहे, क्रॉस व्हेंटिलेशन, इकडे खिडकी आहे. आणि इकडनं परत इथे आला तिथं कपाटासाठी पण एक चांगली जागा आहे. बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता. ह्याची बेडरूमची साईज पण मोठी चांगली पद्धतशीर आहे. जाणवतंय की हा बेडरूम खरोखर मोठा आणि चांगला आहे म्हणून. आणि जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत, बाहेर आल्यानंतर तुम्ही इमिडिएटली इकडे जर आला तर तुम्हाला इथं परत हे एक चांगलं मोठं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं चांगलं मोठं आहे हेही. आणि इथे परत वेगळं आलं तर इथं परत वेगळं आल्यानंतर इथं ऑलरेडी तुम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी एक पॉइंट वेगळा दिला गेलेला आहे. म्हणजे जर ड्राय बाल्कनीचा स्पेस बघितलं तर तिथं एक अधिक इथं एक. आणि प्लंबिंगवर जरी बघितलं तर जॅग्वारचं आहे आणि तेही चांगलं आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. आणि भविष्यात येणारं जे मेट्रो स्टेशन आहे तेही याच्यापासून करत असं बघितलं तर जवळ आहे. आणि नंतर शेवटच्या बेडरूमला आलात तरी इथे पण तुम्हाला कपाटासाठी मोठी जागा ऑलरेडी दिली गेलेली आहे. आणि इकडे आलात तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं प्रशस्त जॅग्वार फिटिंगसहित इथे पण एक उपलब्ध आहे. म्हणजे जर तसं बघितलं तर बजेट वाईज म्हणा त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला सारासार तर मला असं वाटतं ते सुंदरच आहे.
आणि नंतर हे बेडरूम आहे. ह्याची बेडरूमची साईज जरी बघितली तर ही पण मोठी आणि चांगली आहे. आणि जे मंडळी समजा ह्या खिडकीतनं जर बघितलं तर समोर जर बघितलं तर परत सेंट्रल पार्क चांगलं क्लिअर एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं दिसतंय. तुमचं ते जे कारंजा वगैरे लावलेला आहे तो व्यवस्थित दिसतोय. आणि इथे समजा त्याच्या स्टँडिंग बाल्कनीसाठी पण परत प्रावधान ऑलरेडी आहे. अशाच पद्धतीचे हे दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं प्रोजेक्ट आहे आणि इथेच हा फ्लॅट आहे. पार्किंग उपलब्ध ह्या फ्लॅटसोबत असणार आहे. मेंटेनन्सचा जर विचार केला तर 4,500 ते 5,000 रुपये मेंटेनन्स असणार. विथ स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि युरो स्कूल ऑलरेडी ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये ऑलरेडी आलेला आहे. इस्कॉन टेम्पल आहे वॉकेबलवरती, युरो स्कूल आहे वॉकेबलवरती तुम्हाला मेट्रोचं आहे. नारायणा शाळा थोडीशी दूर आहे पण आहे जवळ, आजूबाजूला सगळ्याच गोष्टी नीटनेटक्या आहे. टाउनशिप आहे. अशाच पद्धतीचे आपण नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे रोज घरं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि राहिला प्रश्न, हा जो फ्लॅट आहे याची किंमत मालकाने 1,15,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली आहे. कमी करतील ते. कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं विचार जरी आपण केला तर नक्की तो लोन आपल्याला घ्यायला मिळू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं आमचे घरं तुम्हाला सगळ्यांना आवडत असतील. त्याच्यासाठी तुम्ही कमेंट, शेअर आणि त्या सगळ्या गोष्टी करा जेणेकरून आम्हाला असं वाटेल की आम्ही जे काम करतोय ते चांगल्याच पद्धतीचं करतोय. त्याच्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी बघावं, जास्तीत जास्त लोकांनी शेअर, सबस्क्रायबर्स करावं. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.